कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. सगळ्यांना गोष्ट आवडते ना रे मुलांनो? आवडते ना? मग चला छान छान मांडी घाला, छान बसा मस्त. मी छान मस्त एक गोष्ट सांगते तुम्हाला. माहिती का आज आपण कोणती गोष्ट ऐकणार आहोत? सिंह आणि उंदीर मामा. सगळ्यांनी बघितलेला आहे ना उंदीर मामाला. सिंहाची आणि उंदीर मामाची मी तुम्हाला गोष्ट सांगते. बघा, एका जंगलात एक सिंह राहत होता. खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात हा मस्त फिरायचा राजासारखा. इकडे जा तिकडे जा, प्राणी खा आणि छान मस्त झोपून राहायचा. असं त्याचं रोजचं चालायचं. एके दिवशी काय झालं, छान मस्त निघाला तो शिकारीला. शिकार केली, छान खाल्लं आणि मस्त डरकाळी मारली. आत्ता मी झोपणार. मस्त त्या असं हिरवं हिरवं रान असतं त्याच्या मस्त लोळला तो, असा मस्त लोळून आणि झोपून गेला. सिंहाला डोळे लागले, छान मस्त डोळे मिटकून आणि झोपून गेला. इतक्यात काय झालं, एक उंदीर आला. उंदराने काय केलं, त्याच्या अंगावरच चढला. इकडून चढ तिकडून उड्या मार. सारखा सिंह असा झोपेतून त्याला एका पंजाने असा साईडला करून टाकायचा. पण उंदीर काय ऐकायचं नाही, सारखं त्याच्या अंगावरून इकडून तिकडून फिरायचा. सिंहाला खूप राग आला आणि त्याला असं पंजात धरलं. काय रे उंदरा, माझी झोप मोडतोस काय? थांब, आता तुला मी खाऊनच टाकतो. उंदीर मामा म्हणाला हळूच. कसा म्हणाला? हळूच म्हणाला. अरे सिंह दादा, मी आहे एवढूसा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? मला सोडून दे, मी तुझ्या नक्की मदतीला येईन. सिंह हसायला लागला. तू आणि मला मदत करणार? अरे मी जंगलचा राजा आणि तू एवढूसा, तू काय माझी मदत करणार? राजा पुन्हा हसायला लागला. मग उंदीर मामा म्हणतो, अहो सिंह दादा, मला प्लीज सोडून द्या. तुम्हाला मी एके दिवशी खरंच मदत करीन. मग सिंह पण सांगतो, अरे एवढासा, त्याला खाऊन मला काय मिळणार? ठीक आहे, सोडतो तुला. असं सोडून आणि उंदीर मामाला सोडून दिलं. सिंह रोजच्या प्रमाणे रोज जसा जंगलात फिरायचा तसा दुसऱ्या दिवशी निघाला फिरायला. फिरता एका ठिकाणी येऊन उभा राहिला. इतक्यात काय झालं, तिथे एक मोठं जाळं त्याच्या अंगावर पडलं. सिंह जोरात ओरडायला लागला. असा जोरात ओरडायला लागला, किंचाळ्या करायला लागला. इतक्यात काय झालं, थोड्या वेळाने, अरे हा तर सिंहाचा आवाज आहे. उंदीर मामाने बरोबर ऐकलं. उंदीर मामा पटपट ज्या दिशेला आवाज येतो त्या दिशेला पटकन आला. बघतो तर काय, सिंह एका मोठ्या जाळ्यात अडकलेला. मग उंदरांनी वेळ न घालता सिंहाला सांगितलं, अरे सिंह दादा थांब, काळजी काय करू नको, मी काढतो. सिंह म्हणाला, तू काढू शकतो का? उंदीर म्हणाला, हो, हे तर माझं अगदी लगेच काम होण्यासारखं, तू बघच आता. सिंह पटकन शांत राहिला आणि उंदरांनी काय केलं, पटपट ते जाळं सगळं कुरतडून टाकलं आणि सिंह बाहेर आला. अरे वा, एवढूसा तू उंदीर, पण माझी चांगली मदत केली. आजपासून आपली दोघांची काय मैत्री झाली. सिंह खूप खुश होतो आणि उंदराला सांगतो, बस माझ्या पाठीवर, चल तुला फिरून आणतो. उंदीर मामा पण खूप खुश झाला आणि त्याच्या पाठीवर बसला. मस्त त्याच्या पाठीवर बसून स्वारी करायला लागला आणि मस्त फिरायला लागला. मग त्या दिवसापासून काय झालं,
सिंहाची आणि उंदीर मामाची छान गट्टी जमली. रोज कुठे पण फिरायला सकाळी जायचं असलं की उंदीर मामा त्याच्या पाठीवर बसायचा आणि रोज सगळं जंगल फिरून यायचा. असं नेहमी व्हायला लागलं. छान त्यांची गट्टी झाली, जोडी झाली आणि छान दोघे राहू लागले. तुम्हाला कशी वाटली गोष्ट? छान छान होती ना? मग लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कशा आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान एक गोष्ट ऐकायची आहे. आजीबाईची आणि कोल्होबाची. अरे वा, सगळ्यांना आवडेल ना? मग चला ऐकायचं का सगळ्यांनी? छान मस्त बसा बरं मांडी घालून. मी मस्त गोष्ट तुम्हाला सांगते. एक ना छान असं छोटंसं गाव असतं. आणि त्या गावात एक छोटीशी झोपडी असते. त्या झोपडीत एक आजीबाई राहत असते. हो, आणि त्या आजीचं कुणीच नसतं. बिचारी एकटीच राहत असते. मग तिला रोज सकाळी ती उठायची, इकडलं तिकडलं काय काय घेऊन विकायला जायची. पण तिला काय एवढं काय मिळायचंच नाही. एके दिवशी काय झालं, तिच्या अंगणात एक छान मस्त मोठं बोरीचं झाड होतं. आणि त्याला इतकी बोरं लागलेली होती, छान मस्त पिकलेली बोरं रोज खाली पडायची. आजीबाई ती टोपलीत उचलायची आणि बाजारात घेऊन जायची. बाजारात छान पैसे यायला लागले आजीला. मग बाजारात जाऊन ती बोरं विकायची आणि तिला लागेल ते सामान घेऊन घरी यायची. असं रोज व्हायचं. बरेच दिवस झाले, आजीचं छान चाललेलं होतं. एक दिवस काय झालं, हा एक कोल्हा रात्री तिच्या अंगणात आला. बघतो तर काय, बाप रे, इतकी छान छान बोरं. कोल्होबाच्या तर तोंडाला पाणीच सुटलं आणि पळत पळत मस्त गेला आणि पटापट पटापट सगळी बोरं खाऊन टाकली आणि निघून गेला. सकाळी जेव्हा आजी उठते आणि अंगणात बघते तर काय, अरे चा, एक पण बोर नाही. बोरं कुठे गेले? आज काय पिकली नसतील, जाऊ दे, उद्याला जाऊ. उद्याला बाजारात जाते आणि मग काही ते घेऊन येते. असं सांगून आजी आपापल्या कामात राहिली. दुसरा दिवस आला. कोल्ह्याला आठवलं, अरे वा, तिथे तर छान छान बोरं होती. कोल्हा रात्री परत येतो आणि सगळी बोरं खाऊन जातो. आजी सकाळीच उठते, दरवाजा उघडून बघते तर काय, अंगणात एक पण बोर नाही. अरे बाप रे, 2-3 दिवस झाले अशी बोरच नाही. आजीला प्रश्न पडतो, आता मी करायचं काय? खायचं काय? मी बाजारात तर जाता येत नाही, बोरं नाही त्याच्यामुळे. मग आजीबाई विचार करत बसते, असं काय झालं असेल बरं? एक पण बोर नाही माझ्या झाडाखाली. असं किती दिवस झाले की मला बोरच नाही मिळाली. थांब, आज मी ना रात्री जागते आणि जागून बघते की माझी बोरं का नाही, कोण खातं, कुठे जातात, बघायला तर पाहिजे. माझी बाई छान मस्त अशी रमून आणि बघून अशी बसून बघते. गपचूप अशी अंधारात बसलेली असते. बघते तर काय, कोणीच नाही सर. अजून कोण नाही आलं, कोणीच नाही बोरं नेली. मग माझी बोरं कुठे जातात? बोरं तर पडतात. थोड्या वेळाने हळूहळू दबक्या पावलाने कोल्होबा येतो. अरे बाप रे, हा तर कोल्हा आहे. आजी गपचूप बसलेली असते, सगळं बघते. कोल्होबा पटापट पटापट पडलेली बोरं अंगणातली इकडे धाव तिकडे धाव करून सगळी खाऊन टाकतो. आजी म्हणते, असं काय, माझी बोरं हा खातो का?
आणि मी आहे ती 2-3 दिवस माझी बोरं का नाही पडत, माझी बोरं का नाही मिळत, माझ्या अंगणात झाडाखाली का नाही मिळत, असा विचार करते. हा नेतो काय, थांब याची आता उद्याला मी खोडच मोडते. दुसऱ्या दिवशी काय होतं, आजीबाई तयार राहते. कोल्होबा येईल ह्याच्यात. सगळी बोरं कोल्हा यायच्या आधी उचलते आणि एका ठिकाणी आणून ठेवते. जमा करते सगळी बोरं आणि गरम गरम एक तवा करते. चुलीवर एक गरम तवा ठेवते आणि तो गरम गरम तवा त्या बोराच्या शेजारी नेऊन ठेवते. कोल्हा येतो हळूहळू त्याच्या वेळेत. आलास का, ये, तुझी बरोबर खोड मोडते मी, असं म्हणते आजी आणि लपून राहते. आणि मग काय होतं मुलांनो, बघा तो कोल्होबा येतो, बघतो तर काय, अरे बापरे, आज तर एकाच ठिकाणी, मला काय कष्टच लागणार नाही, मेहनतच लागणार नाही, मस्त एका ठिकाणी मी बोरं बसून खाणार. येतो आणि खायला लागतो आणि बसायला जातो. इतक्यात काय होतं, त्या गरम गरम तव्यावर तो बसून पडतो. उई 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 ओरडायला सुरुवात करतो. अरे माझं काय झालं, मी भाजलो, कुई 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 असा ओरडायला लागतो. तेवढ्यात आजीबाई बाहेर येते आणि सांगते, ये रे कोल्होबा, बोरं पिकली. मग कोल्होबा म्हणतो, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. आजी पुन्हा त्याला हसून म्हणते, अरे ये रे कोल्होबा, बोरं पिकली. नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. आणि धूम तो पळून गेला. कोल्होबा पळून गेला. मग आजीला बोरं रोज तशीच मिळायला लागली आणि बाजारात आजी जाऊन तिचं सामान आणलं. कसं वाटलं तुम्हाला गोष्ट? छान आहे ना? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान ससा आणि कासवाची गोष्ट ऐकायची आहे. बघा रे हा ससुल्या कसा छान दिसतं, छान मऊ मऊ मस्त त्याचं अंग, हो की नाही? आणि आपलं आवडतं कासव सुद्धा त्याच्या चढीला आहे. दोघांची खूप मैत्री असते. हो, रोज ते एकत्र फिरायला जातात, छान खातात, एकत्र राहतात, छान मस्त खेळतात. एक दिवस काय झालं, ससा आपला कासव आपलं हळू येत होतं. ससा बिचारा वाट बघतोय कासवाची. अरे तुला किती वेळ लागतो चालायला, मी कधीचा वाट बघतोय तुझी, हे काही बरं नाही, तुला काही लवकर चालता येत नाही. कासव म्हणालं, अरे असं काही नाही, मी आलो की आता, चल आपण जाऊया फिरायला. ससा म्हणतो, असं काहीच नाही, आज आपण छान काय करायचं आहे, शर्यत लावायची आहे. त्या डोंगराच्या टोकावर जो पहिला जाईल तो जिंकेल. कासव बिचारा काय करणार, गप्प राहिलं. सस्याने 1, 2 आणि 3 असं म्हणून शर्यत सुरू केली. ससा खूप जोरात धावायला लागला. कासव बिचारा हळू चालत होतं. बराच पुढे आला ससा. वळून बघितलं तर कासव काय दिसेना. खूप पुढे आल्यावर त्याला असं वाटलं की थोड्या वेळ थांबावं. छान मस्त खायला इकडे तिकडे हिरवगार असतं, काय खातो तो आणि मस्त झाडाखाली थोड्या वेळ झोपतो. बघतो आधी, अरे दिसतं का नाही, अजून खूप लांब आहे. बघता तो झोपी जातो, गाढ झोपून राहतं. आणि थोड्याच वेळात काय होतं, तिथे कासव येऊन बघतं त्याला. अरे हा तर झोपलाय.
कासवानी काय केलं, त्याला काय उठवलं वगैरे नाही आणि काय केलं, आपलं हळूहळू हळूहळू चालतच राहिला. हो, आणि चालता चालता तो कुठे पोचला, डोंगराच्या टोकावर जाऊन पोचला. नंतर ससुल्याने माग उठला आणि बघतो तर काय, कासव कुठे दिसतच नाही. म्हणून धूम ठोकली त्याने, जोरात धावायला लागला आणि बघतो तिथे जाऊन बघतो तर काय, कासव आधी पोचलेलं होतं. शर्यत कोण जिंकलं मग? बरोबर, कासव जिंकलं. बघा रे कसा तो कासव हळूहळू तरी कसा गेला, पुढे गेला. सगळ्यांना गोष्ट आवडली का? छान छान आहे ना. मग लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईबर करा. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान कावळ्याची गोष्ट ऐकायची आहे. कावळा कसा करतो, काव 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 काव. म्हणा रे सगळ्यांनी जोरात. काव 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 काव. अरे हा कावळा तर किती छान ओरडतो. ओरडतो का चांगला? छानच. मग एक कावळा असतो आणि हा कावळा सगळीकडे काव 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 करत पाणी शोधत फिरतो. सगळीकडे तलाव, नद्या सगळं आटलेलं असतं, कुठेही पाणी नसतं. कावळ्याला तर खूप तहान लागलेली. अरे बापरे, इथे आलो, इथेही पाणी नाही, तलावातही पाणी नाही, आता करायचं काय? कुठेच पाणी नाही. कावळ्याला तर खूप तहान लागलेली. मग तो पुन्हा उडत 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 काव 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 करत करत ह्या जंगलातून त्या जंगलात असा फिरत 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 शेवटी एका झाडावर येऊन बसतो. तिथे आल्यानंतर त्याला एवढा थकवा येतो. आता करायचं काय? पाणी तर कुठेच नाही मिळत. हो बघा मुलांनो, मग तो शेवटी पुन्हा दुसरीकडे शोधण्यासाठी पाणी शोधण्यासाठी निघाला. आणि मग बराच वेळानंतर त्याला एक लांबवर एक छोटंसं गाव दिसलं. कावळ्याला वाटलं त्या गावामध्ये आपल्याला पाणी मिळू शकतं. मग कावळा खूप आनंदी झाला आणि पटपट काव काव करत करत ओरडत ओरडत त्या गावात गेला. बघतो तर काय, सगळीकडे छान छान मस्त असं काय काय हिरवं हिरवं होतं. लोकांकडे पाणी भरलेलं होतं माठांना. पण आतमध्ये होतं घरात. बाहेर बघितलं तर कुठे पाणी दिसत नव्हतं. एका मडक्यात बाहेर पाणी होतं. झाडावर येऊन बघितलं त्यांनी, अरे च्या, ह्या मडक्यात तर पाणी आहे. मला आता प्यायला मिळेल. पण चोच बुडून बघतो, खूप प्रयत्न करतो, पण पाणी काय त्याला पिता येतच नाही, कारण पाणी खूप खोल असतं. मग आता काय करायचं? पाणी तर मला प्यायचं आहे. मग तो शेजारचे छोटे 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 दगड असतात, ते सगळे चोचीने त्या मडक्यात टाकतो. एक 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 तो मडक्यात टाकतो. आणि काय होतं, पाणी काय होतं, वरती वरती येतं. आणि मग त्याला खूप आनंद होतो. वाव, मस्त पाणी मला मिळालं आता, तर मी भरपूर पाणी पिऊन घेणार. आणि तो काय करतो, वरती आलेलं पाणी मडक्यातलं छान असं पोट भरून पितो. थोडंसं असं चोचीने आपल्या अंगावर पण टाकतो आणि खूप आनंदात असा उडत 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 निघून जातो. जो तो तिथे ज्या जंगलात राहायचा त्या जंगलात तो निघून जातो. तर मुलांनो बघा, सगळीकडे पाणी सुकल्यानंतर पशुपक्ष्यांना सुद्धा पाणी राहत नाही. म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या इथे असलेले रिकामे डबे किंवा काहीतरी असले भांडं, त्याच्यामध्ये मुलांनो पाणी ठेवायचं, म्हणजे पक्षी प्राणी पिऊन जातील. त्यांनाही तहान लागते खूप, मग त्यांना कोण पाणी देणार, हो की नाही? म्हणून सगळ्यांनी काय करायचं, आपापल्या घराच्या बाहेर अवतीभोवती कुठेही आपल्या बाल्कनीत
छोट्याशा जागेत जिथे पक्षी येण्यासारखे आहे तिथे पाणी ठेवून द्यायचं. आणि तो बघा कावळा किती आनंदी झाला, त्याला पाणी मिळालं. आपल्याला पण कोणी छान छान खाऊ दिलं की आपल्याला कसा आनंद होतो, तसा त्याला खूप आनंद झाला. आणि मग छान उडत उडत आनंदाने आपल्या घरी निघून गेला. कशी वाटली गोष्ट? छान छान आहे ना. मग अशा छान छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. टोपीवाला. बघा, एका टोपीवाल्याची आपण छान छान आज गोष्ट ऐकणार आहोत. सगळ्यांनी असं सगळेजण ऐकणार ना? छान छान बसा बरं, छान मांडी घाला, छान छान ऐकायचं. बघा, एक ना छोटंसं गाव असतं आणि त्या गावामध्ये एक छान टोपीवाला राहत असतो. मस्त असतो तो, छान छान बोलतो, मस्त मस्त लोकांना हसवतो आणि त्याच्या टोप्या विकतो. रोज असा घरातून बाहेर निघायचा आणि सगळ्या गावात फिरायचा. टोप्या घ्या, टोप्या, रंगीबेरंगी टोप्या, कोणाला हव्यात का टोप्या, असा जोरात ओरडायचा आणि आपल्या टोप्या विकायच्या. एकाच गावात विकून 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 बरेच दिवस झाले. लोकांनी टोप्या घेतल्या काहीकांनी, पण आता काय टोपीवाल्याच्या टोप्या संपतच नव्हत्या त्या गावात. खूप दिवस झाले, कोणीच टोप्या नाही घ्यायचं. सगळं गाव फिरून यायचा तो आणि त्याची एकही टोपी नाही विकून व्हायची. अरे बापरे, आता टोप्या तर कोणत्याच विकल्या जात नाही आणि मग मी खाणार काय? माझ्याकडे पैसे कसे येणार बरं? एक दिवस घरून तो निघतो, विचार करतो, अरे आपल्याला बाहेर जायला पाहिजे. त्या तिकडे पलीकडे तिकडे जाऊया, तिकडली लोक नक्कीच घेतील असं त्याला वाटलं. आणि मग काय केलं त्यांनी, एका पिशवीत सगळ्या रंगीबेरंगी टोप्या छान छान भरल्या आणि छान त्यांनी ही मस्त अशी तयारी केली आणि डोक्यात टोपी घालून आणि दुसऱ्या गावाला जायला निघाला टोप्या घेऊन. मस्त बॅग घेऊन, टोप्या घेऊन आणि छान छान कपडे घालून, टोपी बिपी घालून टोपीवाला ओरडत ओरडत दुसऱ्या गावाकडे निघाला. वाटेत त्याला जंगल लागले. आणि जंगल लागल्यामुळे काय झालं, त्याला ह्या टेकडीवरून त्या टेकडीवरून चढून त्याला दम लागला, थकून गेला तो. मग त्या टोपीवाल्यांनी विचार केला, अरे थोडंसं आपण इथे बसूया, झाडाखाली किती छान सावली आहे, मी थोड्या वेळ बसतो आणि काहीतरी खातो, मला भूकसुद्धा लागली. मग टोपीवाल्यांनी त्याच्या बॅगेत आणलेलं छान असं खाऊ होता, तो खाल्ला बसून, पाणी पिलं, छान बरं वाटलं. हा, किती मस्त गार वारा सुटलाय, किती छान आहे वातावरण, हो की नाही? मग तो थोडा वेळ तिथेच त्या झाडाखाली झोपून गेला. झोपल्यावर काय झालं, त्या झाडावरच्या माकडांनी बघितलं, अरे बापरे, कोणतरी वेगळंच आहे. हो, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर अशी माकडांनी उड्या मारायला सुरुवात केली. टोपीवाला आपला गाढ झोपलेला होता मस्तपैकी. मग त्या माकडांनी काय केलं, एक माकड त्याच्यातलं खाली आलं, उतरलं आणि बघितलं त्या पिशवीत काय आहे. अरे वा, टोपी त्यांनी काढली. मग बघितलं, अरे ह्याच्या डोक्यात टोपी आहे. मग त्या माकडांनी पण काय केलं, त्याच्या डोक्यात टोपी घातली. तशी सगळी माकडं खाली आली आणि त्यांनी पण पटापट त्या सगळ्या पिशवीतून सगळी टोप्या सगळ्या काढून आणि आपापल्या डोक्यात घातल्या आणि झाडावर जाऊन बसले. टोपीवाला उठला, किती मस्त झोप झाली माझी, बरं वाटलं. आता लवकर निघायला हवं आहे आपल्याला. बघतो तर काय,
पिशवीमध्ये काय टोप्याच नाही, रिकामी टोपी. अरे बापरे, टोप्या गेल्या कुठे? झाडाच्या मागे जाऊन बघतो, इकडनं जाऊन बघतो, सगळीकडे बघतो, टोप्या काय मिळतच नाही. बघतो तर काय, वरती बघितल्याबरोबर काय झालं, तर माकडांनी छान छान टोप्या घालून आणि माकडं झाडावर. अरे बापरे, आता बरं काय करायचं? ह्या माकड्यांनी टोप्या घातल्या सगळ्या, आता कशा घ्यायच्या? मग त्यांना सांगितलं, माझ्या टोप्या मला देऊन टाका. माकडं काय देतच नव्हती, हसून दाखवत होते त्याला. मग पुन्हा त्यांनी सांगितलं, दगड घेतला आणि त्या जोरात वरती मारला माकडांवर आणि सांगितलं, माझ्या टोप्या देऊन टाका. माकडांनी पण काय केलं, त्या झाडाला लागलेली फळं, काय काय पानं, काड्या असं घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकून दिलं. मग मात्र त्या टोपीवाल्याला लक्षात आलं, अरे बापरे, हे तर माकडं मी करतो तसंच करतात. मग त्यांनी काय केलं, थोड्या वेळ शांत राहिला आणि काय केलं, त्यांनी त्याच्या डोक्यातली टोपी काढली आणि जमिनीवर जोरात आपटली. तशा माकडांनी पण त्यांच्या टोप्या काढल्या आणि जमिनीवर फेकून दिल्या. टोपीवाल्याने आपल्या टोप्या पटापट 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 उचलल्या आणि आपल्या पिशवीत भरून घेतल्या. अशा प्रकारे टोपीवाल्याला आपल्या टोप्या सगळ्या मिळाल्या. आनंदात त्यांनी त्या सगळ्या टोप्या घेतल्या आणि पुढच्या गावाकडे जायला निघून गेला. छान छान तिथे मग टोप्या विकल्या त्यांनी, मस्त पैसे आले आणि पैसे घेऊन छान छान त्यांनी सामान घेऊन तो आपल्या घरी आला. छान छान मुलांना खाऊ आणला आणि मस्त राहू लागला. कशी वाटली गोष्ट? छान छान आहे ना? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.